जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नेहरू नगर भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्यात यावे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे काय किसनरावजी आवळे मैदानाभोवती मोठे कंपाऊंड घालावे। आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्याकडे मागणी। माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांची माहिती। इचलकरंजी प्रभाग क्रमांक 1219 मधील नेहरू नगर झोपडपट्टी भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे सुमारे 1 कोटी रुपयांचे एस्टिमेट करण्यात आले आहे। त्यानुसार या खर्चाची तरतूद दलित वस्ती सुधार योजना, नगरोत्थान किंवा तत्सम योजनेतून करण्यात यावी। याशिवाय सम्राट अशोकनगर भागातील एकलू लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कै. किसनरावजी आवळे मैदानाची कंपाऊंडची उंची वाढवण्यात यावी। या मागणीचे निवेदन आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांना उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी सादर केले। याबाबत रवी रजपुते यांनी सांगितले की प्रभाग 1819 मध्ये नेहरू नगर झोपडपट्टी ही भागात सध्या असणारे डॉक्टर आंबेडकर भवन खूप लहान आणि 40 वर्षांपूर्वीचे आहे। ते पूर्ण धोकादायक आणि जीर्ण झाले आहे। त्या ठिकाणी प्रशस्त असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात यावे यासाठीचा स्वतंत्र मागणी प्रस्ताव मी स्वतः महापालिकेस यापूर्वीच सादर केला आहे। त्याप्रमाणे महापालिकेने सुमारे 1 कोटी रुपयांचे एस्टिमेट तयार केले आहे। मात्र त्यासाठी निधीची गरज आहे। दुमजली हे भवन आहे। व्यायामशाळा, ग्रंथालय, सर्व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रशस्त हॉल असा सुमारे 2500 चौरस फुटात हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह तथा भवन बांधण्यात यावे। या भागात शिव, शाह, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या विचारांचे कार्यकर्ते राहतात। यामुळे आंबेडकर चळवळीशी संबंधित कोणतेही कार्यक्रम घेण्यासाठी येथे जागा उपलब्ध नाही। यामुळे या ठिकाणी शासनाच्या आमदार फंड, दलित वस्ती किंवा दलितेतर वस्ती योजनेतून किंवा नगरोत्थान योजनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाची प्रशस्त इमारत बांधण्यात यावी अशी आमदार डॉक्टर आवाडे यांना सादर केलेल्या निवेदनात मागणी केल्याचे उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी स्पष्ट केले। दरम्यान सम्राट अशोकनगर भागातलो अण्णाभाऊ साठे कै. किसनरावजी आवळे मैदान आहे। क्रिकेट शौकीन तिथे क्रिकेटचा सराव करताना चेंडू अनेक वेळा सभोवताली असणाऱ्या नागरिकांच्या घरावर जातात, त्यातून वाद होतात। तसेच सायंकाळी या मैदानाच्या छोट्या कंपाऊंडवर बसून काही व्यसनाधीन मुले येणाऱ्या जाणाऱ्यांना उपद्रव करीत असतात। त्यामुळे महिलांना फिरणे मुश्किल झाले आहे। यामुळे सदर मैदानाच्या सभोवताली असणारी कंपाऊंड भिंत किमान 10 ते 12 फूट उंच बांधण्यात यावी। त्यामुळे सध्या तिथे सुरू असणारे प्रश्न निकालात निघणार आहेत अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी स्वतंत्र निवेदनाद्वारे आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्याकडे केली। निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, भाजपचे पूर्व अध्यक्ष श्रीरंग खवरे, नगरसेवक दिलीप मुथा, युवा नेते किरण पोवार, धनाजी डोईफोडे, गणेश जाधव, पंकज कांबळे, प्रमोद बेलेकर, प्रशांत कांबळे, योगेश आने, अनिल जमदाडे, अमर पारडे, रॉबिन कांबळे, सौ संगीता कांबळे, अरुण कांबळे, अविनाश कांबळे, अविनाश वराळे, अनिल करडे, चंद्रक, आंत हावळ, रोहित शिंदे, मुकुंद यल्लाप्पा कांबळे, रीना कांबळे, विशाल वायदंडे, आयान शेख, संजय माळगे, आयुब बागवान, भास्कर आंबळे, सलमान पठाण, समीर सनदी, अरबाज मुजावर, निवास गागडे, आकाश कांबळे, प्रज्योत कांबळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। न्यूजच्या नल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा 80 87 820 897।